मित्रांनो, मुंबईला जाण्यासाठी एक ट्रेन तयार उभी होती आणि भरपूर लोक रेल्वे स्टेशनवर बसून वाट पाहत होते आणि त्या सर्वांच्या मध्ये एक सुंदर तरुणीही बसली होती आणि त्याच ठिकाणी त्या मुलीचा 5 वर्षाचा घटस्फोटित नवराही येतो आणि त्याची नजर त्याच्या घटस्फोटित बायकोवर पडते. तो तिला तिथे पाहून खूप हैराण होतो आणि मग तो तिच्या जवळ जाऊन तिच्यावर बारीक लक्ष ठेवतो, कारण त्याला तिच्याबद्दल जाणून घ्यायचे होते की आता तिचा जोडीदार कोण आहे, ती कोणासोबत आयुष्य घालवत आहे आणि या रेल्वेमध्ये ती कुठे जात आहे. त्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले होते. मित्रांनो, रेल्वे येत आणि मुलगी स्लीपर डब्यात चढते, पण तिच्या घटस्फोटित नवऱ्याकडे या ट्रेनमधील AC डब्याचे तिकीट होते, पण तोही त्याच्या घटस्फोटित बायकोला फॉलो करतो आणि तिच्या मागे मागे स्लीपर डब्यात चढतो. तो मुलगा आपल्या घटस्फोटित बायकोच्या शेजारी बसण्यासाठी धावपळ करत असतो. रेल्वेमध्ये खूप जास्त गर्दी होती. तो कसं तरी तिच्याकडे जातो आणि विचार करतो की आज रात्री मी तिच्याबरोबर माझा प्रवास सुरू करेन. रात्रीच्या वेळी तो मुलगा रुमालाने तोंड बांधून तिच्याकडे जातो आणि तिला रेल्वेमध्येच. मित्रांनो, ही एक अतिशय रोमांचक आणि मनोरंजक कथा आहे. चला तर जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून. मित्रांनो, त्या मुलीचे नाव दीपाली आणि मुलाचे नाव आकाश आहे. मित्रांनो, जवळपास 7 वर्षापूर्वी या दोघांचे लग्न पूर्णविधी पार पाडत धूमधडाक्यात होते, पण वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला होता. म्हणजे आजपासून या गोष्टीला 5 वर्ष झाले होते. त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले होते. यामध्ये दोघेही समान भागीदार होते, कारण टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. परंतु सध्या त्या दोघांचा घटस्फोट झाला होता. आता रेल्वे सुरू झाली होती. दीपाली तिच्या तिकिटानुसार स्लीपरच्या डब्यात चढली होती आणि तिच्या सीटच्या दिशेने निघाली होती, तर तिचा घटस्फोटित नवराही तिच्या मागे स्लीपर डब्यात चढला होता, कारण त्याची तिकीट AC डब्याचे होते. पण त्याने घटस्फोट घेतलेल्या बायकोला बघितले, तर तो स्वतःला जाण्यासाठी थांबवू शकला नाही. दीपाली थोडी नाराज होऊन बसली होती, पण आजही तिच्या चेहऱ्यावर ती सुंदरता, ती चमक दिसत होती. ती दिसायला खूप सुंदर व भरदार शरीराची होती. ती एक 28 वर्षाची देखणी व आकर्षक बांधा असलेली मुलगी होती. खेड्यात लवकर लग्न होतात, त्यामुळे लग्नाला जरी 7 वर्ष झाले होते, तरी त्याच्यावर जवानीची जादू आता चढू लागली होती. त्याच्या छातीवरून व शरीरावरून तसे साप दिसून येत होते. 35-40च्या चवळीची शेंगे सारख्या बारीक कंबरमुळे छातीवरील मांसल दुधा, मस्त टपोरे गोळे व मटक्यासारखे गोलाकार नितंब अधिकच मोठे व उठून दिसायचे. तेव्हा आकाश विचार करतो की आज 5 वर्षानंतर ती मला दिसली आहे, तर आज तिच्यासोबत कोणत्या ना कोणत्या बहाण्याने प्रवास करून तिच्यासोबत काहीतरी बोलणं सुरू करतो आणि म्हणूनच तो ACचं तिकीट सोडून तिच्या मागे स्लीपरवर चढला. मित्रांनो, दीपाली थोडी पुढे जाऊन बाजूच्या सीटवर बसते. तिच्याकडे तिथलेच तिकीट होते. आकाश तिच्या पाठीमागे उभा राहतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो की कदाचित तिच्यासोबत अजून कोणीतरी असेल आणि तिच्याजवळ येऊन बसेल. पण तो कुणी तिच्या सीटवर येऊन बसण्याचा प्रयत्न करत होता. ती त्याला तिथे बसण्यास लगेच नकार देत होती. ती त्यांना सांगायची की इथे बसू नका, ही माझी सीट आहे. 1-2 जणांनी तिला खूप रिक्वेस्ट केली की मॅडम, आम्ही 1 तासाभरात खाली उतरून जाऊ, आम्हाला पुढच्या स्टेशनपर्यंत बसू द्या. पण दीपालीने सांगितले की माझी तब्येत बरी नाही, मला इथे झोपून आराम करायचा आहे, मी कोणालाही इथे बसू देऊ शकत नाही. आता
आकाश जो तिच्या मागे उभा राहून ते सर्व ऐकत होता. दीपाली खिडकीतून बाहेर पाहत होती. त्या प्रवासाचा आनंद घेत होती. जो कोणी त्या सीटवर बसायला यायचा त्याला ती तिथे बसू देत नव्हती. आकाश त्याच्यासोबत कुणी असेल त्या व्यक्तीची वाट पाहत होता. पण खूप वेळ झाली तिचा कुणी जोडीदार आला नव्हता. म्हणून आकाश तोंडाला रुमाल बांधतो आणि हळूच जातो आणि आपली बॅग तिच्या शीटवर ठेवतो. बॅग ठेवलेली पाहून दीपाली रागाने म्हणते, अरे इथे कुठे ठेवताय? ही माझी शीट आहे. उचला तुमची बॅग इथून. आकाश म्हणतो, मॅडम मी 1-2 तासात खाली उतरेन. मला पूर्ण डब्यात कुठे सीट मिळत नाही आहे. आणि आता तुम्ही एकट्याच बसलेला आहात. झोपतसुद्धा नाही आहात. तुम्हाला जेव्हा झोपायचं असेल तेव्हा मी इथून उठून निघून जाईन. प्लीज दीपाली. दीपालीला हा आवाज काहीसा ओळखीचा वाटत होता. म्हणून जेव्हा ती तिच्याकडे पाहते आणि आकाशला विचारते, तुम्हाला माझं नाव कसं माहीत आहे? आकाश म्हणाला, तुमचं नाव दीपाली आहे. तो मुद्दामून म्हणाला, माझी एक फ्रेंड आहे. तिचं नाव पण दीपाली आहे. ती म्हणाली, पण तुमचा आवाज मला ओळखीचा आहे. प्लीज तुम्ही आपला फेसवरचा रुमाल सोडा. जसं आकाश रुमाल सोडतो दीपाली आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघतच राहते आणि 15-20 सेकंद ती त्याच्याकडे फक्त बघतच राहते. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा घटस्फोटित नवरा आकाश होता. ती आकाशला लगेच ओळखते आणि आपले पाय एका बाजूला करत म्हणते की बसा इथे. आता दोघांचीही मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते. शेवटी आकाश त्याचे मौन तोडतो आणि तिला विचारतो की दीपाली तू मुंबईला तुझी औषध घ्यायला जात आहेस का? तर त्यावर दीपाली चकित होऊन म्हणते की मला कुठे काय झालंय जे मी मुंबईला औषध घ्यायला जाईन. तेव्हा आकाश म्हणतो की मी आत्ताच तुला काही लोकांशी बोलताना ऐकलं की माझ्या शीटवर बसू नका. माझी तब्येत ठीक नाही आहे. मला झोपून विश्रांती घ्यायची आहे आणि तू खूप नाराज आणि चिंतितही दिसत आहेस. नक्की काय झालंय तुला? तेव्हा दीपाली म्हणाली की नाही माझी तब्येत एकदम बरी आहे आणि असंही माझा प्रॉब्लेम, माझा त्रास आणि माझ्या दुःखामागील जाणून घेतल्यावर तुम्ही काय करणार आहे आणि तुम्हाला काय फरक पडणार आहे या सगळ्या गोष्टींचा. तुम्हाला इथे बसायला मिळाले आहे तर शांत बसा ना. हे सर्व दीपाली जरा रागातच बोलली. दीपालीचा राग बघून आकाशला त्याच्यासोबतचे पहिले दिवस आठवले. दीपाली पहिले पण अशीच रागात बोलत होती. आकाश थोडा वेळ शांत बसला. नंतर पुन्हा तिला विचारतो की तू किती दिवसापासून राहत आहेस मुंबईला? तेव्हा दीपाली म्हणते की मी आज पहिल्यांदाच मुंबईला जात आहे. आता आकाश फक्त एकटक तिच्याकडे बघतच राहतो आणि दीपाली खिडकीबाहेर बघत होती आणि कधीकधी ती आकाशकडेही पाहत होती. पुढच्या स्टेशनवर रेल्वे थांबली. दीपालीला तहान लागली होती आणि ती पाण्याच्या शोधात होती. भरपूर वेळ झालं होतं. रेल्वेमध्ये कुणी वेटर पाणी बॉटल घेऊन आला नव्हता. रेल्वे लगेच निघणार होती म्हणून ती रेल्वेच्या बाहेर गेली नाही. येण्याची वाट पाहू लागली होती. ती खूप उदास वाटत होती. तेव्हा आकाशला कळालं की तिला पाणी हवं आहे. तो म्हणाला, दीपाली तुम्हाला पाणी हवं आहे का? दीपाली काहीही बोलली नाही. आकाश लगेच बाहेर गेला व एका हॉटेलवर गेला. तेवढ्यात रेल्वे चालू झाली. दीपाली तिला इकडे तिकडे पाहू लागली. रेल्वे आता स्पीड घेणार. तेवढ्यात आकाश तिथे पोहोचला. पाण्याची बॉटल दीपालीच्या हातात दिली. ती अर्धी बॉटल पाणी प्याली आणि आकाशला थँक्स म्हणाली. मित्रांनो, थंडीचे दिवस होते. जेव्हा रेल्वे वेगाने जाऊ लागते तेव्हा
रात्रीच्या वेळी बाहेरून थंड हवा आत येऊ लागते. सर्व प्रवासी थंडीपासून वाचण्यासाठी काही ना काही उबदार कपडे ओढण्यासाठी आपल्यासोबत घेऊन आले होते आणि ते सर्व आपापल्या बॅगमधून ब्लँकेट बाहेर काढून आपल्या अंगांवर ओढू लागतात. दीपालीला ही थंडी जाणवू लागली म्हणून ती तिच्या बॅगतून एक शाल काढून स्वतःच्या पायावर टाकते. पण आकाशाकडे काही कपडे वगैरे आणण्याची गरज नाही पडत, कारण तो एसी डब्यातून प्रवास करायला आला होता आणि त्या डब्यात ब्लँकेट वगैरे सर्व काही उपलब्ध असते. त्यामुळे तो सोबत काही घेऊन आला नव्हता. पण जेव्हा थंडी जास्तच वाढू लागली तेव्हा दीपाली त्याला विचारते की तुम्ही तुमच्यासाठी अंगावर ओढायला काहीच आणलेले नाही आहे का? तेव्हा आकाश म्हणतो की मला तर आठवणच राहिली नाही काही आणण्याची आणि मी असाच घरातून बाहेर पडलो. त्यावर दीपाली म्हणते की तुम्ही तुमच्यासोबत काही ना काही गरम कपडे आणायला हवे होते. या प्रचंड थंडीत तुम्हाला सर्दी होणार नाही का? आता जेव्हा त्यांची रेल्वे पुढच्या स्टेशनवर थांबते तेव्हा तेथे एक चहावाला येतो. आकाश 2 कप चहा घेतो आणि दोघे चहा पितात. त्यामुळे त्याची थंडी थोडी कमी होते. काही वेळाने रेल्वे पुढे जाऊ लागते. रेल्वे चालू झाल्यावर पुन्हा थंडी पडायला लागते. सगळे प्रवासी स्वतःच्या अंगावर ओढून झोपलेले असतात. आता मित्रांनो, थंडी खूप वाढली होती म्हणून दीपालीने तिची शाल आकाशच्या अंगावर टाकली आणि म्हणाली की तुम्ही हे पांघरून घ्या, नाहीतर थंडीमुळे तुमची तब्येत बिघडू शकते. तेव्हा आकाश म्हणतो की अरे राहू दे, मला थंडी वाजत नाही. खरं तर हिवाळ्यातच चादरमुळे माझे कोणाशी तरी भांडण झाले होते. तेव्हापासून मला थंडी वाजत नाही, असे म्हणत तो हसू लागतो. मित्रांनो, एकदा जेव्हा या पती पत्नीचा घटस्फोट झाला नसताना हिवाळ्यात त्यांच्यात चादर ओढण्यावरून भांडण झाले होते आणि रागाच्या भरात दीपालीने त्या चादरवर पाण्याने भरलेली बादली उलटी केली होती. मग त्या दोघांनी ती रात्र काहीतरी वेगळंच पांघरून अंगावर घेऊन घालवली होती. दीपालीलाही आकाशचा हा इशारा समजला होता. तीही हसून म्हणते की यात ही नक्कीच नवऱ्याची चूक असावी. तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही, समोरच्या व्यक्तीने त्या चादरवर पाणी टाकले होते. पण तुम्ही सांगा, यात माझी काय चूक आहे? आता दोघेही हसायला लागतात. त्यानंतर आकाश असा सुरू राहतो. हळूहळू जेवणाची वेळ होते. तेव्हा दीपाली आकाशला म्हणते की तुम्हीही जेवून घ्या. तर आकाश म्हणतो की रात्रीच्या वेळी मला भूक लागत नाही. कोणी काही विकायला आले की मी चिप्स वगैरे घेऊन खाऊन घेईन, तू जेवून घे. तेव्हा दीपाली म्हणते की हो, मला तर भूक लागली आहे, पण कदाचित तुमच्यासाठी ही वेगळी काहीतरी खाण्यापिण्याची वेळ आहे आणि ते तुम्ही तुमच्या या बॅगेत ठेवलेच असणार. त्यावर आकाश सांगतो की अरे यार, असं काही नाही. जसा तू विचार करत आहेस, आता अशी कोणतीही गोष्ट राहिली नाही. मी दारू पिणे कधीच सोडलं आहे. हे ऐकून दीपालीला आश्चर्य वाटले. ती म्हणाली हे कधी झाले? तर तो म्हणाला 3 वर्ष झाली. आता मी अजिबात पित नाही आणि आयुष्यात कधी पिणारही नाही. दीपाली म्हणते की हे शक्यच नाही आणि मला तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही. तुम्ही खोटं बोलत आहात. त्यावर तो म्हणतो की अरे, मी खरंच बोलतोय, तुझी शपथ. मी खरंच आता दारू पिणे बंद केले आहे. त्यावर दीपाली म्हणते की तुम्ही माझी शपथ कशाला घेत आहात? मी कोण आहे तुमची? तर आकाश म्हणतो की मी कुणाचीही शपथ घ्यायला तयार आहे. आई शपथ, मी ही सवय सोडली आहे. मित्रांनो, दीपाली पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की
जिच्यासाठी तुम्ही सर्व काही सोडले, इतका वाद झाला, हे सर्व काही तुलाही माहीत आहे आणि हे तुम्हाला आता कुठे समजले आहे. आणि आता तुम्ही दारू पिण्याची सवय सोडली. काज जर तुम्ही आधीच हे व्यसन सोडले असते तर. ठीक आहे, आता सुधारलेच आहात तर मी देवाकडे प्रार्थना करीन ही तुम्ही दारूपासून सदैव लांबच राहा. माझी इच्छा आहे की तू आधी सोडला आहेस. तुम्ही दारू पिणे सोडले आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. खरं सांगू तर मला खूप हायसे वाटले तुमच्याबद्दल हे ऐकून. मित्रांनो, या दोन पती पत्नीमध्ये घटस्फोटाचे सर्वात मोठे कारणही हेच होते की आकाश खूप दारू प्यायचा आणि आईवडिलांचीही ऐकत नव्हता. तो नेहमीच दारूच्या नशेत असायचा आणि दीपालीलाही खूप त्रास जायचा. त्याने तिला पाहिजे ते प्रेम दिले नाही ज्यावर तिचा अधिकार होता आणि त्याच वाईट सवयींना दीपाली अवघ्या 1 वर्षातच कंटाळली होती. स्वतःचे आकाशचे आईवडील दीपालीला समजावून सांगू लागले की बघ बेटी, हा काही सुधारणार नाही. याच्यासोबत राहून तू तुझे चांगले आयुष्य खराब करून घेऊ नकोस. जर तू स्वतःसाठी दुसरा मुलगा शोधलास तर कदाचित तुझे भावी आयुष्य सुधारेल. हा तर फारच नालायक मुलगा आहे. मित्रांनो, दीपालीला तिच्या नातेवाईकांनीही समजवण्याचा प्रयत्न केला की याला सोडून तू तुझ्या घरी निघून जा. खरं तर ती आकाशवर खूप प्रेम करत होती, पण ती त्यांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे वैतागली होती. परिणामी त्याला कंटाळून हार मानून तिने त्याच्याकडून घटस्फोट घेतला आणि तिच्या घरी निघून गेली. मग दीपाली म्हणते की मला खरोखर खूप आनंद झाला की तुम्ही स्वतःहून दारू पिणे सोडले आहे. आणि मला सांगा की घरी सगळे कसे आहात? आई बाबा कसे आहेत? तुमची धाकटी बहीण कशी आहे? मला त्या सगळ्यांची खूप आठवण येते. मित्रांनो, आकाशची धाकटी बहीण तिची वहिनी दीपालीची खूप आदर करायची. तेव्हा आकाश सांगतो की आई बाबा पण बरे आहेत. धाकट्या बहिणीचेही लग्न झाले. 1 वर्ष झाली. मग दीपालीने आकाशला विचारले, तुम्ही नाही केले का लग्न? तर आकाश म्हणाला, नाही, मी अजून नाही केले लग्न. गावी माझे नाव खूप खराब झाले होते म्हणून मी गाव सोडले आणि आता मुंबईत राहत आहे. आई आणि बाबाही एकत्र राहतात, पण आयुष्य अगदी डोंगरासारखे झाले आहे. आयुष्य असे एकट्याने घालवले जात नाही. विचार सुरू आहे की मी कुणाशी तरी लग्न करून घ्यावे. त्यानंतर आकाशने दीपालीला विचारले की तुझे लग्न झाले आहे की नाही? यावर दीपालीने उत्तर दिले की अजून तरी लग्न झालेले नाही, पण मी यासाठीच मुंबईला जात आहे. माझा एक बेस्ट फ्रेंड इथेच मुंबईला राहते. तिने मुंबईला एक मुलगा पाहिला आहे. जर मला मुलगा आवडला तर कदाचित मी लग्न करून घेईल. हे ऐकून आकाशला खूप वाईट वाटले. तेव्हा तो म्हणतो की मी आता पित नाही. मी सुधारलो आहे. कोणालाही त्रास देत नाही. त्याची इच्छा होती की दीपालीने त्याला बोलावे की जर असे असेल तर आता मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे. पण दीपाली म्हणते की ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी देवाला प्रार्थना करेन की तुम्हाला एक सुंदर, सुशील आणि चांगली मुलगी मिळो. मित्रांनो, रात्र खूप झाली होती म्हणून दीपाली म्हणते की माझ्याकडे 2 चपाती आहेत. आपण दोघं एकत्र बसून जेवू. आकाश म्हणतो की तू आणि मी दोघेही 2 चपाती नीट खाऊ शकणार नाही. त्यात दोघेचे पोट भरणार नाही तर काय उपयोग? कुणाचे तरी एकाचेच पोट भरेल. त्यापेक्षा तू खाऊन घे. तर ती म्हणते की एक काम करा, जे काही आहे ते नवरा बायको समजून एकत्र बसून जेवून घेऊ. याआधीही आपण अनेक वेळा ॲडजस्टमेंट करून खाल्ले आहे आणि असेही आता तुम्ही सोबत आहात तर निदान आज
माझ्यासोबत मी तयार केलेली पोळी भाजी तर खाऊ न शकता. तेवढ्यात ट्रेनमध्ये एक बिर्याणी विक्रेता मोठ्याने बोलत येतो. बिर्याणी घ्या, बिर्याणी घ्या. नितीश त्याच्याकडून 2 बिर्याणी विकत घेतो आणि मग दोघेही आनंदाने एकत्र बसून खातात. जेवण झाल्यावर जो दुसरा प्रवासी असतो तो म्हणतो की ठीक आहे, आता मी वर झोपायला चाललो आहे. इथे खाली तुम्ही लोक तुम्हाला हवे तसे ॲडजस्ट करून घेऊ शकता. आणि त्यानंतर ते दोघे एकाच बेडवर एकाच ब्लँकेटमध्ये एकमेकांकडे पाठ करून झोपतात. आता दोघांनाही झोप येत नव्हती. आकाश दीपालीच्या आठवणीत पूर्णपणे बदलून गेला होता आणि विचार करत होता की माझी बायको किती सुंदर आहे, पण माझ्या या वाईट सवयीमुळे ती मला सोडून गेली होती आणि आज ती दुसऱ्यांदा लग्न करायला जात आहे. ती मला पुन्हा स्वीकारेल का? किंवा दीपालीला बोलायची मी थोडी हिंमत वाढवू शकेन का? या सगळ्या गोष्टी दोघांच्या मनात चालू होत्या आणि अशीच रात्र निघून जाते. मध्येच दीपाली उठून बसते आणि आकाशला विचारते की तुम्हाला थंडी वाजत आहे का? आकाश म्हणतो की हो, थंडी तर वाजत आहे, पण काय करू? तेव्हा दीपाली तिच्या बॅगेतून एक मफलर काढून त्याच्या कानांना लावून देते आणि म्हणते की आता आरामात झोपा, यामुळे तुम्हाला आराम मिळेल. मित्रांनो, सकाळ होते आणि दोघेही उठतात, चहा नाश्ता करतात आणि मग रेल्वे मुंबईच्या लास्ट स्टेशनवर थांबते. दोघेही एकत्र उतरतात. आकाश दीपालीला तिचा मफलर परत करत बोलतो की हे मफलर खरंच खूप चांगले आहे. असं दिसते की तू स्वतः तुझ्या हाताने विणले आहे, पण हे तर जेन्ससाठी आहे. त्यावर दीपाली सांगते की होय, मी ज्याच्याशी लग्न करणार आहे त्याच्यासाठी मी ते विणले आहे, पण तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. मी दुसरं विणून त्यांना देईल. आकाशही ते मफलर तिची आठवण म्हणून त्याच्या बॅगेत ठेवतो आणि त्याच्या पॉकेटमध्ये हात घालून 3-4 हजार रुपये जे काही असतील ते दीपालीला देऊ लागतो आणि तिला ते पैसे ठेवायला सांगतो. पण दीपाली म्हणते की या सगळ्यांची काही गरज नाही. माझी मैत्रीण येतच असेल, हे पैसे तुम्ही स्वतःकडे ठेवा. असे पैसे घेण्यात काही अर्थ नाही. मग तो म्हणतो की चल माझ्यासोबत, मी तुला सोडतो, तुला जिथे जायचे असेल तिथे. तर ती म्हणते की नाही, नको, असू द्या. आता माझी मैत्रीण येतच असेल, तिने मला इथेच बोलावलं होतं, तुम्ही जाऊ शकता. आकाश उदास चेहऱ्याने तिथून निघून जातो. इतक्यात दीपालीची मैत्रीण अंजली तिथे येते आणि म्हणते, अरे दीपाली, कशी आहेस? तुला येताना काही अडचण तर आली नाही ना? तर दीपाली म्हणाली की नाही यार, काही अडचण तर आली नाही प्रवासात, पण यार तुझ्यापासून काय लपवणार. माझा घटस्फोटित नवरा आकाश आज अचानक नकळत माझ्या सीटवर आला. त्याच्याकडे तिकीट नव्हते म्हणून तो माझ्या सीटवर येऊन बसला. आता तुझ्यापासून काय लपवायचे? तो पहिल्यापेक्षा खूप सुधारला आहेस. त्याने दारू पिणेही बंद केले आहे. त्याच्याकडे पाहून मला त्याची खूप दया येत होती. कदाचित त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, पण त्याची हिंमत झाली नाही. आणि जेव्हा तो जाऊ लागला तेव्हा खरं सांगू का, माझ्या डोळ्यातूनही अश्रू आले होते त्याला जाताना पाहून. तेव्हा अंजली म्हणते की हो का, आता मरू दे त्याला तिकडे, जास्त दया दाखवायची गरज नाही. आता त्याची अक्कल ठिकाणावर येईलच ना, की त्याने किती चांगली, सुंदर आणि सुशील बायको गमावली आहे. तू त्याला सांगितले नाहीस का की मी लग्न करायला जात आहे? तर दीपाली म्हणाली की हो, मी लग्न करणार आहे. हे ऐकून तो बिचारा खूपच उदास झाला होता. तर अंजली म्हणाली की बस बस, आता जास्त दया दाखवायची गरज नाही. माझ्यासोबत चल. मी जो मुलगा
तुझ्यासाठी पाहिलेला आहे ना, त्याला पाहून तुलाही खूप आनंद होईल. तो खूप चांगला आणि हँडसम मुलगा आहे. तो कमावण्यात इतका व्यस्त आहे की भविष्यात तुला कोणतीही अडचण येणार नाही. आता अंजली दीपालीच्या रूमवर घेऊन गेली आणि आकाशही त्याच्या घरी पोहोचला होता. आकाशची तिथे स्वतःची फॅक्टरी होती. त्यात 50-60 लोक काम करायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश त्याच्या कंपनीमध्ये जातो. मित्रांनो, दीपालीची मैत्रीण अंजली ही त्याच कारखान्यात काम करायची. अंजली आकाशकडे येते आणि म्हणते, साहेब, जी मुलगी मी तुमच्यासाठी पाहिली होती, तिच्या लग्नाबद्दल मी तुमच्यासाठी बोलले होते, ती इथे मुंबईला आली आहे आणि तिला तुम्हाला भेटायचे आहे. तिला तुम्हाला भेटण्यासाठी बोलवू का? आकाश म्हणतो की हो, ठीक आहे, बोलावून घे. तू तुझ्या मैत्रिणीची इतकी स्तुती करते की ती खूप सुंदर आहे. जर मला ती आवडली तर मी नक्कीच तिच्याशी लग्न करेन. मित्रांनो, आता अंजली पुढे पुढे येते आणि दीपाली तिच्या मागे मागे येते. दीपाली ऑफिसच्या आत येताच आकाश तिला पाहून अडखळतो आणि म्हणतो, अरे तू. दीपालीही त्याला पाहून चकित होऊन म्हणते, आकाश तुम्ही. तिला पाहून आकाश पूर्णपणे हादरला होता. तो अंजलीला विचारतो की हीच तुझी मैत्रीण आहे का? तेव्हा अंजली म्हणते की होय सर, हीच माझी मैत्रीण दीपाली आहे. आता आकाश हळूच दीपालीला इशारा करत शांत राहायला सांगतो आणि अंजलीला विचारतो की अरे अंजली, तुझी मैत्रीण खूप छान आणि सुंदरही आहे, पण ती विवाहित दिसत आहे. तिचे वय तर बघ. तू तर सांगितले होते की मुलगी कुमारिका आहे म्हणून. मग अंजली संकोचून म्हणते की हो सर, ती कुमारिका आहे. तुमची शपथ घेऊन सांगते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिलाच विचारा. मी थोडंसं खोटं बोलणार. आकाश हसतच बोलतो की अरे यार अंजली, तू माझ्यावर खोटी शपथ का घेत आहेस? ही दीपाली आहे आणि ती माझी पहिली पत्नी आहे, जिच्याशी माझा घटस्फोट झाला होता. आता हे ऐकून अंजली शॉक झाली होती. तिने आकाशला सांगितले होते की मुलगी कुमारिका आहे. मुलीचे आईवडील गरीब आहेत, त्यामुळे तिचे वय जरा जास्त आहे, पण मुलगी खूपच सुंदर आणि सुशील आहे. मित्रांनो, मग आकाश अंजलीला विचारतो की तू दीपालीला तर सांगितले नाहीस ना की मी सुद्धा अविवाहित आहे म्हणून? तेव्हा अंजली म्हणते की नाही सर, मी इतकंही खोटं बोलत नाही. आता आकाश दीपालीला सांगतो की यार दीपाली, ही अंजली आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाही. आता देवानेच आपल्याला दोघांनाही भेटण्यासाठी अंजलीला पाठवले आहे आणि तू इथे काम करणाऱ्या कोणालाही माझ्याबद्दल विचारू शकतेस. मी खरोखर दारू पिणे पूर्णपणे सोडून दिले आहे. देवाच्या कृपेने मी आता चांगले पैसे देखील कमवत आहे. मी माझ्या आईवडिलांचीही सेवा करतो. देवाने जर आपल्याला ही संधी दिली आहे तर प्लीज मला आणखी एक संधी दे. मी तुला आयुष्यभर माझी राणी बनवून ठेवीन आणि तूच याची खात्री करू शकते. इथं कोणालाही माझ्याबद्दल विचारून किंवा तू तुझ्या मैत्रिणीले तर माझ्याबद्दल सगळे काही सांगितले असणारच. जर तुला कोणावर विश्वास नसेल तर तुझ्या मैत्रिणीवर तर नक्कीच विश्वास ठेवशील. मित्रांनो, आकाशचे हे शब्द ऐकून दीपालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती त्याला म्हणते की मला आता कोणाला विचारायची गरज नाही. दीपाली त्याच्या जवळ येते आणि त्याला मिठी मारते आणि ते पुन्हा एकदा दोघेही लग्न करतात आणि त्यांचे नवीन आयुष्य सुरू करतात आणि अंजलीचे लाखो आभारही मानतात. मित्रांनो, आता संध्याकाळी तिघेही आनंदाने आकाशच्या घरी जातात. तेव्हा आकाश दीपालीला त्यांच्या आईवडिलांसमोर आणतो आणि म्हणतो, आई बाबा बघा, तुमची सून परत घेऊन आलो आहे.
दीपालीला पाहिल्यानंतर ती इतके आनंदी होतात की त्या आनंदाला सीमाच राहत नाही. त्या दोघांना आशीर्वाद देत असतात. ते म्हणतात की बेटा, ही आपल्या घरची लक्ष्मी होती जी पुन्हा एकदा आपल्या घरी परतली आहे. आकाशचे आईवडीलही अंजलीचे खूप आभार मानतात. दुसऱ्या दिवशी अंजली परत निघायची तयारी करते आणि दीपालीला मिठी मारून म्हणते की आता त्या गोष्टीला खूप दिवस झाले आहे. तुम्ही एन्जॉय करा. संध्याकाळ होते. सगळे कुटुंब सोबत जेवण करतात. जेवण करून झाल्यावर सगळे आपापल्या खोलीमध्ये निघून जातात. दीपालीही तिच्या बेडवर झोपलेली असते. आकाश खोलीत येतो, AC चालू करतो आणि दीपालीजवळ जाऊन, मित्रांनो, पुढची कथा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुढे अजून अर्धी कथा बाकी आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढची कथा बघायला मिळतील. धन्यवाद.